बंडूभाऊ उर्फ विठ्ठल मुटकुळे हे राष्ट्रवादी शरद गटाचे युवा कार्यकर्ता तथा हिंगोली मार्केट कमिटीचे संचालक आहेत। यांनी गेल्या वर्षभरापासून हिंगोली विधानसभेमध्ये शाखा स्थापना करण्यापासून ते पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। पक्षप्रमुख शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असलेले बंडूभाऊ उर्फ विठ्ठल मुटकुळे यांनी हिंगोलीला एक प्रगतशील व विकसनशील नेतृत्वाची गरज आहे आणि मी ते नक्कीच बदल घडवून आणणार असल्याचा निश्चय करत विधानसभा लढवण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी शरद गटाचे पदनेते मुटकुळे यांनी आपला मानस व्यक्त करत जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी काय म्हणाले बंडू उर्फ विठ्ठल लिंबाजी मुटकुळे ते बघूया। विधानसभेची तयारी मी गेल्या एका वर्षाच्या पूर्वीपासून करत आहे, याच्यामध्ये काही हे नाही आणि मी आतापर्यंत पक्षवाढीचे भरपूर कामे झालेले आहेत आणि हिंगोली विधानसभेमध्ये राष्ट्रवादी ही फार खेड्यापाड्यानं नव्हती असं बरेच जण म्हणतात, पण मी खेड्यापाड्यामध्ये तिला भरपूर प्रमाणात वाढवली आणि प्रवेश करतानाच मी एक इच्छुक विधानसभेचा उमेदवार आहे हे पक्षाला बी माहीत होतं। त्या पद्धतीनंच मी लढायचं या हिसाबानंच मी आतापर्यंत हिंगोली विधानसभेमध्ये काम करत आलो। आपल्या हिंगोली विधानसभेला राष्ट्रवादीचं काय महत्व आहे हे सांगण्याचा सातत्याने जे काही लग्नामध्ये भेटीगाठी किंवा शाखा ओपनिंगचे विषय असो किंवा बूथ कमिट्याचा विषय असो, याच्यामध्ये जेवढे काही जनसंपर्कामध्ये जेवढे येतात त्यांना हमेशा मी राष्ट्रवादीच्या विचारधारेला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बी गेल्या 25-30 वर्षापासून एक नवीन उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची एक जनतेला बी अपेक्षा लागलेली आहे की आता लोक बाबा काँग्रेस, सेना, बीजेपीचे हिंगोली विधानसभेमध्ये आपण आमदार बघितलेत, परंतु राष्ट्रवादीचा आमदार हा फार वेगळा आमदार असतो हे बी लोकांना मान्य केलेलं आहे। त्यामुळे लोकांची जनतेची बी इच्छा आहे की यावेळेस हिंगोली विधानसभा ही राष्ट्रवादीच्या म्हणल्यापेक्षा पवार साहेबाच्या विचाराचं विधानसभा ही जनतेची सुद्धा इच्छा आहे। तर साहेबांमध्ये पहिल्यापासूनच शून्यातून विश्व तयार करण्याची एक ताकद आहे। जे लोकसभा इलेक्शन झालं याच्यात तुम्ही बघितलं असेल की पवार साहेबांना 10 जागा घेतल्या आणि 10 पैकी 8 निवडून आणल्या, म्हणजे पवार साहेबाची महाराष्ट्रामध्ये किती पटीची ताकद आहे हे बाकीच्या पक्षाला माहित आहे आणि जनतेला सुद्धा पवार साहेबाच्या नेतृत्वावर 100% भरोसा आहे। आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहात उमेदवार म्हणून, तर आपल्याला कुठल्या मतदारसंघातून तिकीट हवंय? जर आपल्याला संधी मिळाली तर कुठल्या मतदारसंघातून? हिंगोली विधानसभा मधून लढण्याची, कारण आता लोक मी जे कामं केलेले ते फक्त मी हिंगोली विधानसभेपुरतेच केलेले आहेत। माझं एकच व्ह्यू होतं, हिंगोली विधानसभा लढण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि त्या पद्धतीने मी पक्षाकडे सातत्याने मागणी करत आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा काम करत आहे। विकास असा असला पाहिजे की ज्या नेतृत्वामध्ये पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या गोष्टी पाहिजेत। आपण जे जनतेचा पैसा वापरतो हा जनतेचा पैसा उद्योगधंदे, आज तुम्ही बघितलं असतं हिंगोली MIDC हा फार प्रचंड मोठी आहे, परंतु आता जे काही उद्योजक होते त्याला रनिंग आमदार जे काही होते त्याच्यापासून एक ताकद न भेटल्यामुळे फक्त MIDC ला तुम्हाला गोदाम शिवाय दुसरं काही दिसत नाही। त्यामुळे इथल्या युवकांना रोजगार आणि जे मजुरीचे जे हे पाहिजेत ती या विधानसभेमध्ये फार दुर्मिळ अवस्था आहे रोजगाराच्या बाबतीमध्ये, कारण बरेचसे युवक इथून बाहेर जिल्ह्यामध्ये कामाला जातात। जर नेतृत्वामध्ये आपण जर त्या युवकाला येथे काम दिलं गेलं तरच आपल्या नेतृत्वाचा फायदा होत असतो, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आपल्याला विधानसभेची संधी मिळाल्यानंतर आपण प्रथमतः कुठल्या कामाकडे? नाही, प्रथमतः हा शेतकऱ्याचा प्रश्न जे आहे, जे की येलदरीहून डावा कालव्याचा विषय होता, हे खरं तर पवार साहेबांचेच डोक्याचा प्लॅन आहे। ते पवार साहेबांचे स्वप्न आहे की बाबा डावा कालवा येलदरीहून काढणे, त्या पाण्यावर ऊस लागवड करून त्यांनी जे 1986च्या दरम्यानमध्ये एक पुशेगाव साखर कारखान्याचं उद्घाटन केलेलं आहे,
तर ते द्यायचाच प्लॅन होता आणि नंतर 30 ते 35 वर्ष होऊन गेले. अद्याप ते काम करण्यामध्ये कोणाची ताकद झाली नाही आणि मागे आत्ता या 8-10 दिवसापूर्वी एक टीम आलती. त्या टीमनं हे स्पष्ट मार्केटिंग केलेली आहे डोर टू डोर जाऊन, की बाबा हे जे पवार साहेबाचे या विधानसभेमध्ये स्वप्न आहेत, हे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य त्या उमेदवाराच्या नेतृत्वाची आपल्याला गरज आहे आणि लोकांनी त्याला भरपूर रिस्पॉन्स दिला, की बाबा येणारा विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादीचा असला तर बेटर म्हणजे आम्ही त्याला पूर्णपणे प्रतिसाद देऊ असं लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.